दिवसाची सुरुवात यशूबरोबर. आपले जीवन जे आहे हे खूप संघर्षाचं जीवन आहे. आपण फार काही श्रीमंत नाही, त्याच्यामुळे आपल्याला दरवर्षी किंवा दरवेळेस जे जे काही कामं करायचे आहे त्याचं प्लॅनिंग करावं लागतं. आपल्याला तरी देवाने सुखी ठेवलेलं आहे आणि आपल्या कामाचं जे आपण नियोजन करत असतो. कदाचित आर्थिक परिस्थितीमुळे आज ह्या वर्षी ही भिंत केली, पुढच्या वर्षी ती भिंत काम काढायचं आपल्याला. कदाचित ह्या भिंतीला बऱ्याच वेळेस आपण असं प्लॅन करतो की ह्या भिंतीला खूप खराब झालेली आहे, कदाचित आपण रिपेअर करून त्याला टाईल्स वगैरे लावूया. परंतु ते काय काम होत नाही. कदाचित ते काम जे आहे हे 3 वर्षांनी कदाचित होतं, 2 वर्षांनी होतं आणि त्याप्रमाणे आपण ते पैसे जमवतो. परंतु त्याला कदाचित आपण जे ठरवतो त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागतो. आणि ह्या आपल्या छोट्या छोट्या जीवनातल्या कामापेक्षा देवाने नेहम्याला खूप मोठं काम दिलं होतं आणि ते म्हणजे यरूशलेमेचे कोट बांधायचं. आणि त्याने हे काम स्वीकारल्यावर त्याने लोकांना उत्तेजन दिलं, अनेक टीका सहन केली, अनेक अपमान सहन केले. परंतु देवाने त्याला हे काम पुढे चालण्यासाठी धैर्य दिलं. आपल्या जीवनामध्ये असे काही मोठे कामं असतात, एखादं ध्येय असतं किंवा एखादं जबाबदारी आपल्यावर टाकली जाते आणि त्यावेळेस आपली त्याला इच्छा आणि जे आपलं धैर्य असतं किंवा जी आपले प्लॅनिंग असतं त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला कशाची तरी गरज असते. आणि हे नेहम्याच्या मनामध्ये त्यांनी स्वतः ठसवलेलं की हे काम मला देवाने दिलेलं आहे. आणि म्हणून जे काही काम जेव्हा देव आम्हाला देतो तर ते अशी काही जबाबदारी आम्हाला देव देतो, त्यावेळेस तो आम्हाला बुद्धी आणि शक्तीसुद्धा देतो. कुठलेही संकटे आले, कुठलेही आव्हाने आले तरी तो आम्हाला पुढे जाण्यासाठी धीर देतो, धैर्य देतो आणि आम्हाला सहाय्य करतो. आमच्या जीवनामध्ये बऱ्याच वेळेस आमच्या समोर एखादी कामाचा डोंगर असला किंवा एखादी मोठी जबाबदारी आमच्यावर असेल, लक्षात ठेवा की मनामध्ये ठरवा की हे देवाने दिलेलं आहे. देव तुम्हाला ह्या काम पूर्ण करण्यासाठी निश्चित मदत करणार आहे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, नेहम्या ह्याचा 2रा अध्याय आणि 20वं वचन. नेहम्या चॅप्टर 2 अँड वर्स 20. मी त्यास उत्तर दिले की स्वर्गाचा देव आम्हास यश देईल, म्हणून आम्ही त्याचे सेवक कमर कसून हे बांधणार. परमेश्वर करू आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करू.